जर बघितलं आपण तर या विमानामध्ये माजी केंद्रीय मंत्री। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, प्राथमिक माहिती समोर येते। विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। दुर्घटना घडून एक साधारणपणे 1.5 तास झालेले आहेत आणि माहिती मिळतेय विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झालेला आहे। आता आकडा 30चा आकडा समोर येतो आहे, तरी मोठा आकडा आहे। विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झालेला आहे। हा आकडा वाढूही शकतो। जखमींचा आकडा अजून समोर यायचा आहे, कारण जवळपास 242 जण या विमानामध्ये होते। अजून एक मोठी बातमी, अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू झालाय आणि त्याबरोबरच मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। पूर्णपणे विमान कोसळलेलं आहे आणि रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे। 30 हा मृतांचा आकडा आहे। आतापर्यंत तरी अत्यंत धक्कादायक गोष्ट, मृतांचा आकडा 50 झालेला आहे। खूप गंभीर घटना आहे। एकूण 50 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते आहे। मृतांचा आकडा 30 वरून 50 झालेला आहे। खूप दुर्दैवी घटना, खूप मोठी घटना, आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी घटना आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 50 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो। रहिवासी भागामध्ये सुद्धा काही लोक होती। हे विमान त्या रहिवासी इमारतीमध्येच घुसलेलं आहे। विमानामध्ये ऑलरेडी 242 लोक होती, त्यामुळे हा आकडा वाढू शकतो। अत्यंत गंभीर अशी घटना। 50 जणांचा मृत्यू झालेला आहे। टेक ऑफ घेतल्यावर पुढच्या काही मिनिटांमध्येच हे एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे आणि आतापर्यंत जी माहिती मिळतेय ते 50 जणांचा मृत्यू झालेला आहे। या विमान दुर्घटनेमध्ये 50 जणांचा मृत्यू झालाय। अहमदाबादहून लंडनला हे विमान निघालेलं होतं। AI-171 असं हे एव्हिएशन एक्सपर्ट अभिषेक कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। अभिषेक जी, तुम्ही ही दृश्य पाहिल्यानंतर, ही घटना ऐकल्यानंतर काय मनात तुमच्या विचार आला? किती गंभीर स्वरूपाची ही घटना आहे? सर्वात पहिला ती बघितलं, ते दृश्य बघितल्यानंतर आपलं हृदयाला एक धक्का बसतो की असं आपण इतकं आपण सेफ आहे सगळं असं विचार करून आपण विश्वासाने आपण असं कुठल्या तर कोणी सुट्टीला जात असतं, कोणी बिझनेसला जात असतं किंवा काही कारणाला जात असतं कारणासाठी, आणि असं काही होतं, आपण हे आपल्याला एकतर खूप मोठा धक्का, आपल्याला फक्त एव्हिएशन इंडस्ट्रीला असं नाही पण पूर्ण भारताला, सगळ्यांना, आपल्याला पूर्ण देशाला बसलेला आहे हा। कारण एअर इंडिया एकतर आपलं एक अशी संस्था आहे ज्याला आपण आता टाटा ग्रुपच्या हातात गेल्यानंतर आपण खूप विश्वासाने बघतो टाटा ग्रुप ह्याच्यात। तर ते आपल्याला आता कशामुळे झालं, नक्की काय झालं, हे सगळं आता ते इन्व्हेस्टिगेशन मधनं कळेलच की आपलं एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन टीम जी असतील AIBची, ते सगळे एकदा केल्यानंतर आपल्याला निष्पन्न होईलच कशामुळे। पण सर्वात पहिला तुमचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे खूप मोठा धक्का आहे हा। आणि रोज दिवसातनं इतके फ्लाइट्स लंडन, अमेरिकेला वगैरे कंटिन्युअस जातात, लोक विश्वासाने त्याच्यात ट्रॅव्हल करतात, आणि हे असं काही होतंय की टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच एखादा 2 मिनिटाच्या 3 मिनिटांच्या अंतरावर लगेचच आपलं काही टेक्निकल रिझन असेल, पायलट एरर, काय काय असेल कुणाला माहिती नाही, अजून इन्व्हेस्टिगेशन होणार त्याच्यावरती, पण खूप मोठा धक्का आहे हा।